गोष्टी त्याने दाखवून दिल्यात. कारण समोर असलेल्या टीम मधील हुकमाचा एक ट्रम्प कार्ड अनूप, सिंगल हँडेडली तिन्हीच्या तिन्ही सामन्यांमध्ये अनूपने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. त्यामुळे निश्चितच अनूपची विकेट ही की फॅक्टर असणार आहे. प्रत्येक षटकाराला इथे 500 रुपयाचा पारितोषिक राजन सरांच्या माध्यमातून डिक्लेअर केलाय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द चेंडू, ग्राउंड खेळला गेलेला चेंडू ऑफ द मार्क झाले. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली अनूपने. अनूप रणनीती कशा प्रकारे राहते हे देखील पाहणं महत्वाचं. सिंगल आली मयंक मंगेला, विजय, अनिकेत, चांगला बॉलिंग अटॅक, फुलटॉस पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं जातं ऑन साईडला 2 धावांसाठी. यॉर्करचा प्रयत्न केला होता विजयने देखील चेंडूवरती. यॉर्करचं एक्झिक्युशन थोडंसं आपल्याला पाहायला मिळालं, तिकडे प्रॉपरली झालं नाही, त्याचा फायदा पूर्णपणे घेतला जातो. या 2 धावांच्या मदतीने धावफलक असेल तर 3 या धावसंख्येवरती 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. विजय पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट. यावेळी ऑफ साईडच्या दिशेने लॉफ्ट केला चेंडूला, कव्हरच्या दिशेने एक धाव तिथे पूर्ण. आदित्य आहे सेकंड रन साठीचे अटेम्प्ट झाला, त्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र फलंदाज होतील लावबाद. डबलचा प्रयत्न झाला इथे, क्विक सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. अनुभव यांनी नकार दिला आणि त्यानंतर माघारी फिरण्यासाठी तितका पुरेसा वेळ प्राप्त झाला नाही. फलंदाज समीर माफ करा यावी, आणि समीर इथे होतात बाद. स्टार्ट चांगली केली होती समीरने, परंतु निश्चितच धावबाद थोडासा दुर्दैवी राहत आहेत. धावबादच्या स्वरूपात बाद होत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय जाताना आपल्याला पाहायला मिळतील, समीरची जागा घेतील. परंतु ज्यासाठी इथे अनिकेतने विजयला इंट्रोड्यूस केलाय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, ते म्हणजे असणार आहे अनूप आणि अनूपची विकेट. पाहूया ती विकेट प्राप्त करण्यात यश प्राप्त होत आहे का टीम थंडर्स संघाला, अनिकेतला, विजयला. मोरगाव थंडर्स चांगला परफॉर्मन्स थ्रू आउट दी टुर्नामेंट राहिला आहे. दुसऱ्या बाजूला चॅलेंजर अप्रतिम परफॉर्मन्स राहिलेला आपल्याला प्रदर्शन राहिलेलं पाहायला मिळतं. 3 सामने 3 विजय आणि सिंगल हँडेडली या 3 विजय अनूपच्या माध्यमातून प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळाले. तोच अनूप स्ट्रायकिंग एंडला दुखापतग्रस्त आहे, परंतु आपल्या संघासाठी सज्ज आहे. या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, पाहूया झेल होईल का. व्हाट कॅच, व्हाट अ कॅच. ये कॅच नहीं तो मॅच हो सकता है. अनूप का कॅच मित्रांनो, खऱ्या अर्थाने 1 मॅन आर्मीचा हा कॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हीच कॅच मंथनच्या माध्यमातून ज्या प्रकारे इथे कंप्लीट केली गेली आहे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या कॅच वरती दिला तरी हरकत नाहीये. अशा प्रकारचा प्राइसलेस इनक्रेडिबल कॅच आपल्याला पाहायला मिळाला. प्राइसलेस विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते जी घेतली जाते, आणि ज्यासाठी विजयला इथे इंट्रोड्यूस केलं होतं ते काम झालंय. या निश्चितच थंडर संघ कॅप्टनशिप अनिकेतची ज्या प्रकारचे निर्णय घेतले आहेत, प्रत्येक निर्णयाला त्याच्या खेळाडूंनी बरोबर देखील योग्य देखील ठरवलंय. अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. फलंदाज अनूप झालेत बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4, दुसरा गडी बाद. विजय मॅन इन फॉर्म, मॅन इन ऍक्शन, सक्सेसफुल देखील होत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजयला साथ देण्यासाठी जाताना पाहायला मिळतील. मारी यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. वलकेश, यावेळी वलकेशने देखील कॅच पकडले मित्रांनो. 2-2 लगातार 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक असतील नेक्स्ट डिलिव्हरीवरती विजय. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये जणू काही या मॅच वरती आपला कंप्लीट पगडा तिकडे मिळवलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. संपूर्ण संघाचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय, बूस्टअप मिळालाय या 2 विकेट्सने. ज्या प्रकारची बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, ज्या प्रकारची रणनीती आखलेली पाहायला मिळते, एक्झिक्युशन खूप चांगल्या प्रकारचं. यावी आशिष कोकरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. मारी पहिल्या चेंडूवरती गोलंदाज शिकार, परंतु इथे सुवर्ण संधी असणार आहे ती गोलंदाज विजयकडे.
पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल का या संपूर्ण स्पर्धेतील हे पाहणं महत्वाचं. 2-2 विकेट साठीचा हा चेंडू असेल का शेवटचा चेंडू या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील. ऑन हॅट्रिक विजय. न्यू बॉर्डर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आशिष कोकरे. अश्विनला आपण खेळताना अनेक वेळा पाहिला, परंतु आशिषला देखील आपण पाहणार आहोत या IPLच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील आणि हॅट्रिकचा हा चेंडू ऑन हॅट्रिक विजय. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढला जात आहे. स्टिअर केल्या कव्हरच्या दरम्यान एक धाव तिकडे अर्जित मितेशला पाहतोय. थ्रो करतील चेंडू. एक इथे षटक होईल पूर्ण. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळते ती केवळ 5 धावा. केवळ 5 धावा आणि 3 महत्वपूर्ण इथे गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 2 विकेट्स महत्वपूर्ण. अनुपची विकेट पाहायला मिळाली. एक चांगली कॅच आपण मारीच्या स्वरूपात देखील पाहायला मिळाला. मंथनची अप्रतिम अशी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाली. ती कॅच पाहायला मिळाली. त्यानंतर वल्केश ज्यांच्या माध्यमातून 2 कॅच ड्रॉप झाल्या होत्या त्या वल्केशच्या माध्यमातून देखील एक चांगला कॅच इथे पकडला गेला. नेक्स्ट ओव्हर घेऊन सज्ज होतोय अमोल. जो बदल केला होता तो बदल यावी फळाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलडॉट चेंडू ऑन साईडला जरूर खेळून काढला जातोय. चांगल्या प्रकारचा फटका यावी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅटमधून 2 धावा निश्चितपणे अर्जित. ही जोडी लास्ट रेकग्नाइज बॅटर म्हणून आपण ज्याच्याकडे पाहू शकतो ज्यांच्याकडे क्षमता आहे एक चांगला टार्गेट सेट करण्याची त्यापैकी एक आशिष असेल. दुसऱ्या बाजूला अजय असतील. या दोघांकडून अपेक्षा असणार आहेत प्रत्येक मोरागाव चॅलेंजर्स संघाच्या समर्थकाकडून. परंतु अप्रतिम फिल्डिंग क्षेत्ररक्षण हा असा आस्पेक्ट आहे मित्रांनो तो तुम्हाला निश्चितच या ठिकाणी गेम मध्ये 1 स्टेप अहेड ठेवताना आपण नेहमीच पाहत असतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वॉटर लाईन चा उपयोग इथे केलाय. थोडा शरीरापासून दूरवर ठेवला. अँगलने चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न ज्या सक्सेसफुल झालेत. अमोल धावसंख्या दाखल करते 7. ऊन तर तिथे पण येणार आहे. यावेळी खराब चेंडू अमोल यांचा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा येतोय. नो वरती या 2 धावा प्लस स्वरूपात. भीमरचा नो बॉल. खाली त्याच्या हे पण येत रे बॅग्स वगैरे. शाबाश. नो बॉल असल्यामुळे पुढचा चेंडू साहजिकच आहे की फ्री हिटचा असणाऱ्या पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे उपयोग केला जातोय. आशिष कोकरेसाठी ही फ्री हिट. लोअर फुलटा चेंडू खेळून काढला जातोय सरळ लॉंगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कलेक्शन करण्यात चूक. त्या ठिकाणी अजय पूर्णपणे चूक देत आहेत स्वतःला. या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा अर्जित. या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 12 या धावसंख्या होती. धावा 12 धावा येताना आपल्याला पाहायला म्हणजे धावा झाल्या आहेत परंतु विकेट्स हा एक महत्वपूर्ण फॅक्टर असणार आहे एका बाजूला टीम चॅलेंजर संघासाठी. आणि चॅलेंजर संघाची खऱ्या अर्थाने त्यांची बॉलिंग युनिट आहे ती खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात चॅलेंजर संघाने कमी धावसंख्येत प्रतिस्पर्धी संघाला लोकलाय. चांगला फटका आशिषच्या बॅटमधून येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 धावा या देखील चेंडूवरती. कुठेतरी या षटकामध्ये निश्चितच महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर मयांकला इंट्रोड्यूस करणं आवश्यक होतं का? मयांकला इंट्रोड्यूस करता येऊ शकलं असतं का?
हा एक प्रश्नचिन्ह जरूर उभा राहिला, परंतु अमोलने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो या 2 धावांच्या माध्यमातून. ते देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये यावेळी बदल पाहायला मिळाला. अमोलच्या जागी चेंडू सोपावला विजयच्या हातामध्ये, विजय देखील सक्सेसफुल झाला, परंतु यावेळी अमोलच्या विरोधात मात्र चांगले फटके येत आहेत. सातत्याने आपण पाहतोय फुलर लेनचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यावरती यावेळी आशिष कोकरे खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. ऑन साईडला टार्गेट करतोय. 2-2 धावांचे फटके जे निश्चितच धावफलकावरती धावा धावसंख्येची गती जी आहे ती वाढवण्यात देखील उपयुक्त ठरतात. आणि धावफलकावरती आपण पाहतो यावी 16 धावा. कट करण्याचा प्रयत्न, जेव्हा जेव्हा चेंडूची लेंथ थोडीशी पाठीमागे घेतली तेव्हा मात्र फलंदाजांना खेळणं कठीण झालंय. डॉट बॉल या षटकाचे होते सांगता. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16. 3 गडी बाद. आजच्या सरासरी 16 धावा धावफलकावरती मित्रांनो जरूर आपण पाहतोय. आणि आवश्यक आहे ते या ठिकाणी निश्चितच जी आवश्यक रिक्वायरमेंट जो आवश्यक रन रेट आहे तो चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केला गेला आहे. परंतु विकेट बऱ्याचशा कमावल्यामुळे इथे पार्टनरशिपची छोटीशी बिल्ड होताना आपण पाहतोय. आशिष खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग करतो. अजयने साथ देणं आवश्यक आहे. किरण आले नवीन गोलंदाज. चेंडूने सुरुवात केली या षटकाची किरण, परंतु फुलर लेंथ रणनीती स्पष्ट आहे. फुलर लेनच्या चेंडू हाताळणं सातत्याने यॉर्कर्स आणि फुलर लेनचे चेंडू हाताळून मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमची ॲक्युरेसी कंटिन्युअसली खूप चांगली असणं महत्त्वाचे असणार आहे. एक्झिक्युशन खूप चांगलं असणं महत्त्वाचं असणार आहे. या चेंडूवरती आपण पाहतोय या फुलर लेनच्या चेंडूवरती फलंदाज इथे होतील बाद. कॉट बिहाइंड द विकेट. अजय बॅक टू द पवेलियन. यश मिळतं किरणला. अजय सॉफ्ट डिस्पेशलच्या माध्यमातून बाद झालेत. नवीन बॅटर सचिन येताना पाहायला मिळत आहेत. ऑफसेटच्या बाहेर शफल झालेत. पुल केला ऑन साईडला शॉटम शॅपच्या माध्यमातून. फाईन लेगच्या दिशेने चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या चेंडूला कव्हर केलं, फील्ड केलं जाईल. एक धाव त्या ठिकाणी अर्जित. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि आशिष येत आहेत यावी स्ट्रायकिंग एंडला. आशिष देखील इथे होतील बाद. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, रेस घेतली पण त्यावरती रिवॉर्ड मिळालेला नाहीये. मांगेला चेंडू खाली येतात, कोणती चूक नाही. आशिष टू द बॅक टू द पवेलियन.
जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. राज आणि सचिन ही जोडी खेळपट्टीवरती, तर किरण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. कम्प्लिटली वर्चस्व या संपूर्ण सामन्यावरती आपल्याला थंडर संघाचं पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे सुरुवात केली, चॅलेंजर संघाला चांगल्याच प्रकारचं चॅलेंज दिलं आहे. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून हा एक धाव कंप्लीट केली जाईल. अनिकेत त्या ठिकाणी सज्ज आहेत. एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होते. स्ट्राईक इथे रोटेट होईल. सचिन येथील स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या दाखल करते आपण पाहतो 19 वरती मूव्ह होताना. किरण थोडंसं लय बिघडत असताना, रिदम बिघडत असताना हलकासा चिप करण्याचा प्रयत्न, जागेवरून घेण्याचा प्रयत्न. चेंडूच्या लाईनमध्ये येणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमचे फिट मुवमेंट्स करावे लागतील, लाईनमध्ये यावं लागेल, थ्रू द लाईन फटके खेळावे लागतील. मिडल ऑफ द बॅट तेव्हाच होताना जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. चेंडू जेव्हा दूरवरून तुम्ही खेळत असता तेव्हा निश्चितच तितका सक्सेस रेट असेलच असं नाही. तरी खराब चेंडू उजव्या डाव्या स्टेजच्या खूपच बाहेरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा या चेंडूच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलक जाईल तो 20 या धावसंख्या होती. 20 रन्स होती स्कोर कार्ड. चांगला कव्हर ड्राईव्ह यावी. 200 दर्शना दरम्यानचा गॅप इथे भेदून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून षटक इथे होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 22. यानंतरचं षटक असणार आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्यामुळे निश्चितच मयंक मंगेलाला आपण इथे पाहू शकतो. या षटकाचा उपयोग करावा लागेल चॅलेंजर संघाला. 22 धावा फलकावरती 3 षटकांच्या अंती झाल्या आहेत. 40 ते 45 पर्यंतची मजल मारावी लागेल. तदनंतर त्या शंकेतून आपण फाईट देताना पाहिलंय मागील सामन्यात वॉरियर संघाला फाईट देता येऊ शकते. ज्या प्रकारची बॉलिंग युनिट आपण पाहतो अनूप अँड कंपनी अर्थातच चॅलेंजर संघाकडे आहे, निश्चितच आपल्या गोलंदाजांना थोडंसं कुशन देण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी 40 ते 45 धावांची आवश्यकता जरूर असेल त्या फलकावरती लगावणं. आणि त्यासाठी मात्र या येणाऱ्या नेक्स्ट बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाला जरूर कॅपिटलाइज करावं लागेल. मयंक मंगेलाने सुरुवात केली डॉट बॉलने या षटकाची. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर डॉट बॉल, परंतु नाही, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल कॉल केलाय. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, यावेळी जागेवरून घेण्याचा प्रयत्न मयंककडून झालेला. मयंकच्या माध्यमातून यॉर्करचा प्रयत्न जो जागेवरून घेण्याचा प्रयत्न झाला बॅटरच्या माध्यमातून राज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे ज्या प्रकारची बॉडी लाईनअप बॉडी लाईन दिसते, देहबोली पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा इरादा पाहायला मिळत नाहीये मयंकच्या विरोधात चांगले मोठे फटके खेळण्याचा. डॉट बॉल येतोय. दरम्यान रेश्मा राजन मॅम यांचं इथे आगमन झालं आहे. आपलं स्वागत रेश्मा मॅम. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, हलकंसं फंबल, परंतु बॅकअप चांगल्या प्रकारचा. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचेल तो यावी 22 या धावांच्या संख्येवरती. 22 रन्स ऑन द स्कोअर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कोणत्या प्रकारे या षटकाला कॅपिटलाइज करण्याचा अथवा या षटकात धावा काढण्याचा इरादा
मोठे फटके खेळण्याचं आता पाहायला मिळत नाहीये. मयांक पुन्हा एकदा सज्ज यावेळी सचिनसाठी. बॅट तर बिरकावून दिली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा. मयांक मांगेला पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू दी सचिन. सुरेख अप्रतिम दर्जेदार डिलिव्हरी पा. वारंवार गुडलँड स्पॉट पिच केले, तिथून चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न ज्यात सक्सेसफुल होत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय मयांक मांगेलाच्या माध्यमातून. याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा होती, ती अपेक्षा आपण पाहतोय मयांककडून पूर्ण केली जाते. लगातारचे येणारे डॉट बॉल दबाव निर्माण करत असताना परंतु निराश केलं टॉप ऑर्डरने चॅलेंजर संघाच्या, ज्यामध्ये एकही खेळाडूने एकही फलंदाजाला यावी बॅटची आउट रेंज. आणि वल्केश काल कॅच ड्रॉप करत होता, जो वल्केश सकाळी ड्रॉप करत होता, मात्र या सामन्यात एकापेक्षा एक कॅचेस पकडताना पाहायला मिळतोय. आणि या चेंडूवरती देखील फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन शेवटच्या चेंडूवरती येते ती विकेट मयांक मांगेलाला. षटक इथे पूर्ण 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. 4 षटकांच्या अंती धावसंख्या दाखल करती पाहायला मिळेल ती 6 गडी बाद 24 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक शिल्लक असणार आहे. 24 धावा 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अनिकेत गुरव स्वतःच गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अनिकेतच्या स्वतः येतात. चेंडू खाली, कोणतेही चुकत नाहीये. कॉटन बॉल बाय अनिकेत गुराव. मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी बाउन्सरचा उपयोग करण्यात आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडतंय? नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र फलंदाज होतील बाद. अजून एका विकेट रन व्हाईटच्या चेंडूवरती फलंदाज होतोय बाद. 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सरची वॉर्निंग असेल. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी या ठिकाणी. साडीचा हा चेंडू डॉट बॉल. 25 धावा दाखल करते 25. या चेंडूवरती मात्र वन हिट ब्युटिफुल 6. 30 ट्रॉफी पाहिजे त्याला. षटकार. या चेंडूवरती मात्र ब्युटिफुल 6. जिसने मात्र शेवटच्या षटकात तेज पुंज कार्य केलं असं म्हणावं लागेल. या षटकाराने मात्र प्रफुल्लित संपूर्ण. पुन्हा एकदा यावेळी मात्र सरळ हातामध्ये फलंदाज होतील बाद. तेजस शेवटच्या षटकात तेज पुंज धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळते होती 31-31. पुन्हा एकदा हातामध्ये. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. तेजस डॉट बॉल. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील.
लास्ट बॉल एक बॉल बाकी आहे. अरे एक बॉल अनिकेत. ऑल आउट. ऑल आउट झालेत. ऑल आउट झालेत मित्रांनो. चेक चेक चेक. सेकंड इनिंग बघतो मित्रांनो. सेमीफायनल नंबर 2. अनिकेत आणि मितेश ही जोडी थंडर संघासाठी सज्ज झाली मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनिंग पेअर. तर गोलंदाजी मागवरती अनुप. या सामन्याचा खऱ्या अर्थाने बहुधा रिझल्ट हा या षटकावरती अवलंबून असणार आहे. या षटकात अनिकेत सारख्या बॅटरची विकेट जर प्राप्त केली गेली तर या सामन्यामध्ये सरळ थेट शिरकाव आपल्याला चॅलेंजर संघाचा पाहायला मिळू शकतो. परंतु या षटकामध्ये जर धावा आल्या तर निश्चितच थंडर संघ विजयाच्या दिशेने बराचसा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. या संघा काय करेल, काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे जरूर आपण पाहणार आहोत. अनिकेत सारखा फलंदाज, कसलेला फलंदाज, बराचसा अनुभवी फलंदाज यावेळी अनुपच्या विरोधात ती रिस्क घेतोय का, त्या प्रकारची फलंदाजी करेल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं. बघूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आतापर्यंत खेळताना अनिकेतला आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि घेऊन येतोय. आशिष कोकरेला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि त्याचबरोबर एक कमरच्या दिशेने खेळाडू. या सारख्या त्याने चेंडूला केवळ जस्ट डल पुश केलाय मिड विकेट झोनवर, त्याने एक सिंगल कंप्लीट. आणि हेच याचाच उल्लेख मी केला होता की अनिकेत अनुपच्या विरोधात इतकी रिस्क घेताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. हे लक्ष तितकं मोठं नाहीये. लक्ष आहे केवळ 32 धावसंख्येचं. शेवटच्या षटकात तेजसच्या षटकाराने 32 एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती लगावली गेली. अनुप पुन्हा एकदा सज्ज. काय घडतंय पा ऑन साईडला खेळण्याचा इरादा जरूर होता. यॉर्कर लेंथ वरती चेंडूला करून घेतला यॉर्क यावेळी म्हणावं लागेल. स्वतः जातात अनुप, चेंडूची अडवणूक करताय. डॉट बॉल एक धाव धावफलकावरती. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यात सक्सेसफुल होत आहेत. बराचसा मोठा टर्न स्पिन पाहायला मिळतोय डॉट बॉलचा. डिसिजन डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारचे ते
दाद आलेली आहे पंचांकडून. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू, एकाच टप्प्यावरून चेंडूला वळण देण्यात यशस्वी ठरवत आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल, फक्त एकच धाव या षटकात आतापर्यंत. पुन्हा एकदा लेग स्टिक वरून चेंडूला वळण दिलाय, अप्रतिम दर्जेदार. केवळ यष्टीरक्षक आणि गोलंदाज अनूप यांच्यामध्ये हा खेळ चालू आहे. इतर कोणताही खेळाडू सध्याच्या घडीला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. नो टच चेंडू जात आहेत वारंवार एकामागोमाग एक यष्टीरक्षकाच्या दिशेने. अनूपने सुरुवात चांगली केली या षटकामध्ये, परंतु विकेट्स हा मोठा फॅक्टर असणार आहे. अनूपला इथे विकेट्स घ्याव्या लागतील. डॉट बॉलने काम होणार नाहीये, त्यामुळे निश्चितच अनूपच्या पुढच्या चेंडूंकडे लक्ष असणार आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, केवळ सिंगल धाव डबल करते आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बॅकफुटला येत आहेत, खेळून काढला हा फटका खूप चांगल्या प्रकारे, परंतु धाव नाहीये. डॉट बॉलने षटकाची सांगता, कुठली रिस्क घेतली गेली नाही. आणि जे मी मगाशी म्हटलं होतं की रिस्क घेणार नाही, कारण ज्या प्रकारचा अनुभव आहे अनिकेतकडे, तो त्याच प्रकारे केवळ अनूपची ओव्हर ही सी ऑफ करेल आणि तेच करताना पाहायला मिळेल. एकच धाव आली आहे या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ शिल्लक. विजयासाठीचं लक्ष होतं ते 32 धावांचं. 31 धावांची अजूनही आवश्यकता असणार या ठिकाणाहून विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 31 धावा. आता मात्र सामना थोडासा तोडलबळ असणार आहे, बरोबरीत असणार आहे. अजय येतात गोलंदाजी मागवरती दुसरं षटक हातात आणण्यासाठी. बदल गोलंदाजीमध्ये कसा बदल, मनीषला त्या ठिकाणी चेंडू सोपावलाय. चला फील्ड विखुरलेली पाहायला मिळेल. मनीष गोलंदाजी मागवरती सज्ज. अनिकेत गुरव, पाहूया यावेळी कशा प्रकारचा अप्रोच राहतो अनिकेतचा सेकंड ओव्हरसाठी. पहिला शॉर्ट पिच डिलिव्हरी, त्यावरती चांगल्या प्रकारचा फटका, 2 धावांसाठीचा फटका. फलक जाईल तो यावेळी 3 या धावसंख्येवरती. अशाच प्रकारच्या खेळाची अपेक्षा आहे. रिस्क फ्री क्रिकेट खेळायचा प्रयत्न अनिकेतच्या माध्यमातून केला जाईल. थोडासा फुलर लाईनच्या पद्धतीचा चेंडू यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने तितकं वळण घेतला नाही. आपण पाहतोय बीट होत आहे, टॉट बॉल येतोय अनिकेतच्या माध्यमातून. ओव्हर प्रोटेक्टिव्ह होणं देखील तेवढंच खतरनाक ठरू शकतं, घातक ठरू शकतं या ठिकाणी. जर ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाले आणि जर या ठिकाणी अनिकेतची विकेट कोणत्या क्षणी आली तर निश्चितच संघाला मात्र अधिक संकटात टाकून जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. पाहूया यापुढे कशा प्रकारचा खेळ राहतोय. मनीष पुन्हा एकदा सज्ज, लेफ्ट आर्म मोद विकेट. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या इनर चेंडूला चेंडू बॅटच्या इनर एजला चेंडू ब्रश होतोय. हा खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू जातोय ऑन साईडला. अनिकेत अधिकचं प्रेशर स्वतःवरती घेऊन खेळतोय की काय, अशा प्रकारचं काहीच दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनावश्यक प्रेशर, आपला जो नॅचरल खेळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता अनावश्यकरित्या अधिक डिफेन्सिव्ह होणं, अधिक बचावात्मक होणं देखील घातक ठरू शकतं. पुन्हा एकदा मितेश देखील त्याच पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील येते 1 धाव. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 5 षटकांचा सामना 5 षटकांच्या हिशोबानेच खेळला जातो असं वाटतंय. टार्गेट समोर पाहून त्या पद्धतीची सुरुवात केली जाते, स्टार्ट केली जाते. यावेळी ऑन द राईट चेंडूला कनेक्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये. 1 धाव तिथे पूर्ण होती, एकाच धावात पूर्ण केली आणि एका धावते समाधान मानतात. हलक्या पावलाने ती धाव पूर्ण केली, एका धावते समाधान मानलंय. कोणत्या प्रकार त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये.
एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक जाईल तो यावेळी 6 या धावसंख्या होती. संत गतीने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 132 धावसंख्येचा 6 धावा धावफलकावरती लागायला जात आहेत. 26 अजूनही आवश्यकता. चांगला फटका आहे तो यावी. पिकअप शॉट ऑनसाच्या दिशेने 2 धावांसाठीचा फटका आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी 8 या धावसंख्या होती. षटक क्रमांक दुसरा इथे होईल समाप्त. बॅटिंग पॉवर प्लेचा इथे डिसिजन घेण्यात आलाय. त्याचमुळे चेंडू देखील अजय मांगेलाच्या हातामध्ये सोपवला. 18 चेंडूचा शिल्लक आणि 24 धावांची आवश्यकता. अनिकेत गुरव याचा निर्णय बॅटिंग पॉवर प्लेचा. पाहूया कशा प्रकारचा अप्रोच राहतो या षटकामध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. कॅच कम्प्लीट. अनिकेत गुरव बॅक टू द पवेलियन. मगाशीच म्हटलं होतं अधिक बचावात्मक पवित्रा देखील आपल्या संघासाठी घातक ठरू शकतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक हवेत. कॅच कम अप्रोच राहतो या षटकामध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बिग ब्लो करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. कॅच कम्प्लीट. अनिकेत गुरव बॅक टू द पवेलियन. पायंग मांगेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना अधिक बचावात्मक पवित्रा इथं मात्र थंडर संघाच्या पथ्यावरती नाही तर विरोधात जाताना पाहायला मिळतोय. मयंक मांगेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडूवरती बॅटची रेंज पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. एक धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावावरती समाधान मानावं लागतंय परंतु चांगला चेंडू अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि सध्याच्या घडीला सर्वत्र चर्चा इत्र 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 तित्र असं म्हणावं लागेल. अनुप चे खिसे चेक करावे लागतील. नक्की कोणत्या खिशेत तो लिंबू आहे याची चर्चा सगळीकडे चालू असताना मोरागाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु निश्चितच या मॅच मध्ये खरं सांगायचं झालं तर क्रेडिट देईन मी ते मंथनला, क्रेडिट देईन वल्केशला ज्या प्रकारच्या कॅचेस पकडल्या, अनुपच्या विकेट मिळवल्या, विजयची गोलंदाजी तेवढीच बहारदार. यावी हुक केला चेंडूला मितेशने. चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव तिथे पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? केलाय आणि इथे 2 धावा इथे होत आहेत पूर्ण. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावांच्या मध्ये 3 धावफलक जाईल तो 11 या धावसंख्या होती. मॅन्डेटरी पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. हे षटकात ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी अजयची राहिली आहे वाखाणण्याजोगी आहे, कौतुकास पात्र आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली ती म्हणजे अनिकेत गुरवची. त्यानंतर म्हणावं लागेल थोडासा लकी राहिला त्या ठिकाणी. मयंक मांगेला इनर एज घेतली बॅटची. या चेंडूवरती 2 धावा. हळूहळू पदन टाकला गेला. चेंडू लॉफ्ट केला. चेंडूला समोरच्या दिशेने 1 बाउंड चेंडू झाले ओव्हर दी रोप्स. 4 धावांसाठी एक चांगला चौकार, चांगला फटका पाहायला मिळतो मितेशच्या बॅटमधून. प्रयोग केला परंतु लेंथ मध्ये इथे चूक झाली. स्लोअर बॉलचा प्रयोग जरूर केला पहिला. निश्चितच लेंथ वरती देखील कंट्रोल असणं महत्वाचं. या 4 धावांसहित आपण पाहतो धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स. विजयासाठी अजून आवश्यक असलेल्या या ठिकाणी 17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय. यावी मात्र मोठा फरक खेळायचा प्रयत्न झालाय. कोणत्या प्रकारे बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय.
शरीराच्या दिशेने गेलेला हा चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अजय मांगेला चांगली षटक आतापर्यंत राहिलंय. पृथक्करण गोलंदाजीचं करायचं झालं तर निश्चितच थोडंसं अंडर प्रेशर ठेवलं फलंदाजांना. विकेट देखील प्राप्त केली आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या बॅटिंग पॉवर प्ले मधील. चांगला फटका खेळला जातो यावी काव कॉर्नर झोन मध्ये अनुप आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल सरासरी बापार. 4 धावांसाठी आज चौकार. मात्र थंडर संघाच्या कोटामध्ये थोडासा विश्वास हा निश्चितच पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 13 धावांची आवश्यकता मित्रांनो. 32 धावसंख्येमध्ये देखील लढत द्यावी लागते. ऋतिक येतात उर्फ मारी. मारी पहिल्याच बॉलवरती आउट झाले होते ते मारी. त्यात ऋतिक सध्या झालेत. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मयंक मांगेला असतील स्ट्रायकिंग एंडला. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक अजयच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. अंतिम 2 चेंडूंवरती चौकार जरूर आले आहेत परंतु निश्चितच महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिला होता. हलकासा ट्विस्ट निश्चितच मॅचमध्ये निर्माण केला होता अजय मांगेलाने. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती मयंक मांगेलाचा बिग हिट. बिग ब्लो. इट्स अ मॅक्सिमम मॅसिव्ह हिट बाय मयंक मांगेला. अफलातून वंडरफुल वंडरफुल हिटिंग मयंक मांगेला ज्याच्याकडे कॅलिबर आहे. आपण सगळेच्या सगळे सामने पाहिले तर सगळ्या सामन्यांमध्ये मयंकची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली. छोटे छोटे कॅमिओ खेळलाय पण त्याच्या कॅमिओ मधून त्यांनी आपल्याकडे असलेलं कॅलिबर हे जरूर दाखवून दिलंय. या 6 धावांसहित धावफलक जाऊन पोहोचला तो यावी. 27 यावी ऑर्कर लेंथ आणि कॉट बिहाइंड द विकेट. अपील झाली आहे पंचांकडे अपील केली आहे. मयंक इथे होतात बाद. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो चॅलेंजरचा संघ. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात यावी. 25 धावसंख्येवरती फलंदाज मयंक बाद झालेत आणि आता मात्र आवश्यक विजयासाठी या ठिकाणाहून 7 धावा. आणि मयंक बाद झाल्यानंतर आपण पाहतो अमोल मैदानाच्या आतमध्ये जातील. स्वतः संघ नायक या संघाचे माफ करा यावी संघ मालक या संघाचे अमोल षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती असताना पहिल्या चेंडूवरती षटकार ऋतिकच्या येतो. त्यानंतर कमबॅक करतायत. ऋतिक उत्तर देत आहेत. दुसऱ्या चेंडूवरती मयंकला मात्र माघारी धाडलंय. तंबूच्या दिशेने परतावं लागलंय. आठ चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. 8 चेंडू 7 धावा. माफ करा 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता इथे. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अमोल प्रयत्न खूप चांगला होता परंतु थ्रो तितक्या चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला नाही. थोडेसे ऑफ बॅलन्स त्या ठिकाणी झाले परंतु त्या पोझिशनमध्ये देखील थ्रो करण्याचा प्रयत्न पहा. प्रत्येक खेळाडू ते मात्र आपलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक खेळाडूला अंतिम क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत अंतिम धाव ती पूर्ण होत नाहीये तोपर्यंत चॅलेंजर संघ निश्चितच या मॅचमध्ये प्रत्येक बाजूने आपले एफर्ट्स प्रत्येक खेळाडू द्यायचा प्रयत्न करतोय. एक धाव जरूर आली. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय
26-26. अजूनही विजयासाठीचं लक्ष असणार आहे ते 6 धावांचं या ठिकाणाहून. आणि येणारे चेंडू आपण पाहतोय ते 9 चेंडू 6 धावा. एक विकेट जरूर मॅच फिनिश करू शकतो मितेश फलंदाजी मार्कवरती. हलक्या त्याच्या चेंडूला केवळ जंटल पुश केलंय पॉइंट रिचन मध्ये आणि इथे सिंगल कंप्लीट होते. पिक सिंगल इथे कंप्लीट केली आहे एका धावेने. धावफलक पुढे सरसावतो जाऊन पोहोचतो यावी 27 या धावसंख्येवरती 27. 5 धावांची अजूनही आवश्यकता. रणनीती स्पष्ट आहे. थंडर संघाकडून कोणती रिस्क घेतली जाणार नाही. सिंगलच्या माध्यमातून रनचेस पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ऋतिक सज्ज होतोय आपला मोठा रनअप घेऊन. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णतः पट्ट्यात येत नाहीये परंतु एक धाव निश्चितपणे पूर्ण होते. एक धाव या चेंडूवरती देखील येते. धावसंख्या 28-28. 4 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने सचिन आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवलाय फील्ड केलाय फेक केली आहे आणि ते मात्र कलेक्ट करू शकलेले नाही आहेत गोलंदाज. दरम्यान या चेंडूवरती विकेटची संधी होती. आता 2 धावा. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 30 आवश्यक आहे विजयासाठी. 2 धावांची आवश्यकता शेवटच्या षटकामध्ये. देतो शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अमोल असतील स्ट्रायकिंग एंडला. सिंगल सेव्हिंग पोझिशन मध्ये सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला इनर सर्कल मध्ये पाहायला मिळतात. आउटर सर्कल मध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. आणि या चेंडूवरती येतो एक चांगला फटका. 2 धावांनी मॅच इथे गोल फिनिश. पुन्हा एकदा दिमागात प्रवेश करताना पाहायला मिळतोय मोरागाव थंडरचा संघ अंतिम मेगा फायनल मध्ये. नेक्स्ट मॅच अंतिम मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्या